नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी.एम. सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लेक्चर्समध्ये. मित्रांनो, हे जे काही ऑनलाईन लेक्चर्स आहेत मी अपलोड करत आहे आपल्या डी.एम. इंजिनिअरिंग सर्व्हिस लायब्ररी या यूट्यूब चॅनलवरती. याचे डेली अपडेट्स मिळण्याकरता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यानंतर पहा मित्रांनो, आपण जो काही सब्जेक्ट सुरू केलेला आहे तो सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्टचा जो पण काही सिलेबस आहे तो सर्व सिलेबस आपण छोट्या छोट्या चॅप्टर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला आहे. त्यापैकी पहिला चॅप्टर आपण पाहिला होता सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स किंवा त्याला म्हणतात नॉर्मल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स. त्यानंतर दुसरा चॅप्टर होता टेम्परेचर स्ट्रेसेस और थर्मल स्ट्रेसेस आणि थर्ड चॅप्टर जो की खूपच महत्त्वाचा होता तो पाहिला आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस. त्यानंतर पाहूयात आता चौथा चॅप्टर सुरू आहे आपला शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. आता शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट म्हणजेच थोडक्यामध्ये याला म्हणतात एसएफडी आणि बीएमडी. हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी याच्यासाठी लागणारे जे काही बेसिक्स आहे ते सुरुवातीला आपण कव्हर करून घेऊयात. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक्स पूर्णपणे सगळे बेसिक्स कव्हर करूयात याच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, बेसिक्स सुरू करताना सर्वात पहिल्यांदा आधी पाहूयात की टाइप्स ऑफ सपोर्ट. सपोर्टचे कोणकोणते टाइप्स आहेत आणि मग त्याला रिएक्शन कोणत्या कोणत्या येतात. सर्वात पहिला सपोर्ट आहे, या ठिकाणी पहा, कर्सरकडे लक्ष ठेवायचंय. सर्वात पहिला सपोर्ट आहे हा फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट म्हणजे काय रे, की सपोज एखादा बीम आहे आणि हा बीम आपण एकदम फिक्स पद्धतीने कुठेतरी एम्बेड करून ठेवला किंवा असा धरून ठेवला तर याची मुवमेंट नाही एक्स डायरेक्शनला पॉसिबल आहे, नाही वाय डायरेक्शनला पॉसिबल आहे, नाही याचं रोटेशन पॉसिबल आहे. म्हणजेच या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही रिएक्शन्स असतात त्या असतात व्हर्टिकल डायरेक्शनला रिएक्शन आर वाय, हॉरिझॉन्टल डायरेक्शनची रिएक्शन आर एक्स आणि एक जी काही झेड डायरेक्शनला मुवमेंट होईल ती मिळते आपल्याला एम झेड किंवा सिंपली आपण एम असं डिनोट करतो. आता हे काय येतात, अशा रिएक्शन काय येतात आणि रिएक्शन नेमकी कुठे येते, तर हे लक्षात ठेवण्यासाठी पहा, जिकडे रिस्ट्रिक्शन असेल तिकडे रिएक्शन येते. सिंपली मी पुन्हा तेच एक्झाम्पल देईल बघा. जर घरामध्ये टीव्हीला मॅच चालू आहे आणि मॅच सुरू असताना आपल्याला जर एकदम रंगात आलेली मॅच आहे आणि मग घरातून आवाज आला किचन मधून आईचा की टीव्ही बंद कर आणि अभ्यासाला जाऊन बस, मग त्यावेळेस आपला नाईलाज होतो आणि आपण रिएक्शन देतो. जर आपल्याला कोणीच काही म्हणलं नाही तर काहीच रिएक्शन येणार नाही. पण जर आपल्याला कोणीतरी रिस्ट्रिक्शन केलं कशासाठी तर त्या ठिकाणी आपलं रिएक्शन येणं स्वाभाविक आहे. म्हणजेच बघा, हा बीम जो काय आहे, हा जो फिक्स बीम आहे, हा बीम व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला जाण्यासाठी याला रिस्ट्रिक्ट केलेला आहे, त्यामुळे त्या साइडने एक रिएक्शन आलेली आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जाण्यासाठी पण रिस्ट्रिक्ट केलेला आहे, त्यामुळे त्या साइडनी पण एक हॉरिझॉन्टल साइडनी पण एक रिएक्शन आली आहे. आणि मग याला आपण रोटेट पण होऊन देत नाहीये, म्हणून रोटेशनच्या ठिकाणी पण एक रिएक्शन आलेली आहे आणि रोटेशनच्या रिएक्शनला म्हणतात मुवमेंट. तर मुवमेंट ही जनरली झेड डायरेक्शनला होते जर 2D चा विचार केला तर. मग हे झालं फिक्स सपोर्ट बद्दल. आता पाहूयात की दुसऱ्या प्रकारचा सपोर्ट. दुसरा सपोर्ट आहे आपला हिंज्ड सपोर्ट. हिंज सपोर्ट म्हणतात पहा याला. हिंज सपोर्ट म्हणजे काय, तर सिंपली एका पिन पॉइंट वरती आपला बीम ठेवला जातो. असा पिन पॉइंट वरती ज्यावेळेस आपण बीम ठेवू त्यावेळेस म्हणलेला आहे हिंज सपोर्ट. आता हिंज सपोर्ट मध्ये पाहूयात की रिस्ट्रिक्शन्स कुठे कुठे आहेत. या ठिकाणी पाहू शकतो आपण कर्सर वरती खाली फिक्स केलेला आहे याला अर्थ आहे, म्हणजेच हा खालच्या साईडला जाऊ शकत नाहीये बीम, म्हणून याला खालून रिस्ट्रिक्शन आहे. डाऊनवर्ड डायरेक्शनला रिस्ट्रिक्शन आहे, म्हणून इथे एक व्हर्टिकली अपवर्ड रिएक्शन आली जी की डिनोट केली आपण आर वाय ने. त्यानंतर याला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जाण्यासाठी सुद्धा रिस्ट्रिक्ट केलंय, जस्ट पिन पॉइंट वरती ठेवलेला आहे आणि हे खाली अर्थला फिक्स केलेलं आहे, म्हणून हा हॉरिझॉन्टली पण मूव्ह होऊ शकत नाही आणि मग हॉरिझॉन्टल डायरेक्शननी एक रिएक्शन येईल जी की आहे आपली आर एक्स. त्यानंतर पाहूया आपला थर्ड प्रकारचा सपोर्ट, रोलर सपोर्ट. या ठिकाणी पहा, एक हॉरिझॉन्टल लेअर दिलेत आणि त्यानंतर याच्यामध्ये 2 रोलर बसवलेले आहेत. आता हे रोलर बसवल्यामुळे काय फरक पडला बघा. बीम जो काय आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड जाऊ शकत नाही, पण हॉरिझॉन्टली तो मूव्ह होऊ शकतो युजिंग दिस रोलर्स. म्हणजे याला रिस्ट्रिक्शन केलंय फक्त आपण व्हर्टिकल डायरेक्शनला, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतोय. देयर इज नो रिस्ट्रिक्शन, हेन्स देयर इज नो रिएक्शन. देन आता पहा, जर आपण एखाद्या पिन पॉइंट वरती ठेवलाय, जस्ट एक सिंगल पॉइंट घेतला आणि त्याच्यावरती बीम टच केलेला आहे, त्याच्यावरती ठेवलेला आहे. जर असा बीम ठेवला असेल तर हा इझिली रोटेट होतोय पहा. मग रोटेशनला पण रिस्ट्रिक्शन नाही आणि जर रोटेशनला रिस्ट्रिक्शन नाही तर तिथे मुवमेंटही येणार नाही. या ठिकाणी पहा, त्यामुळे येणारे नंबर ऑफ रिएक्शन्स इन रोलर सपोर्ट इज 1.
आणि लास्टला आहे फ्री एंड. फ्री एंड म्हणजे पहा या बीमच्या या एंडला काहीही सपोर्ट नाही, कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही, म्हणजे इथं कुठलीही रिएक्शन येणार नाही. हे 4 सपोर्ट कमीत कमी हे 4 प्रकारचे सपोर्ट लक्षात ठेवायचे. याच्या व्यतिरिक्तही अजून सपोर्ट आहेत जे आपल्याला टॉस मध्ये लागणार आहेत. आपण त्या सब्जेक्ट मध्ये गेलो की त्याचे सपोर्ट्स आपण जे काही एक्स्ट्रा जे सपोर्ट्स आहेत ते सगळे पाहून घेऊयात. त्यानंतर पहा मित्रांनो, नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ बीम. बीमचे टाइप्स कोणते कोणते. जनरली आता हे का बघतोय आपण, तर जे काही न्यूमरिकल विचारलं जातं तुम्हाला असं विचारलं जाईल की ए सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL ऑफ दिस इंटेन्सिटी. मग आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम माहिती पाहिजे, UDL म्हणजे काय माहिती पाहिजे, आणि त्यानंतर त्यामध्ये सपोर्ट्स कोणत्या प्रकारचे असतात हे माहिती पाहिजे. त्यासाठी आधी आपण पाहतोय की व्हॉट इज मीन बाय सपोर्ट्स किंवा टाइप्स ऑफ सपोर्ट काय असतात आणि टाइप्स ऑफ बीम्स काय असतात. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत टाइप्स ऑफ लोड्स काय असतात. आता इथे पाहूयात की व्हॉट इज मीन बाय फिक्स सपोर्ट. फिक्स बीम कशाला म्हणायचं, तर पहा ज्या बीमचे दोन्हीही एंड हे फिक्स केलेले आहेत, दोन्हीही एंडला फिक्स एंड आहेत, फिक्स सपोर्ट आहेत, अशा बीमला म्हणतात फिक्स बीम. या ठिकाणी पाहू शकतो आपण याचा A पॉइंट आहे आणि याचा B पॉइंट आहे, दोन्ही ठिकाणी फिक्स आहे म्हणून याला म्हणलेलं आहे फिक्स्ड बीम. फिक्स्ड बीम साठी दोन्हीही एंड हे फिक्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर पाहूयात पुढची डायग्राम, त्याच्या समोरचीच डायग्राम. कर्सर कडे लक्ष ठेवायचंय सर्वांनी. पहिला आहे एक सपोर्ट केलेला आहे फिक्स आणि दुसरा सोडलेला आहे फ्री. इकडे फ्री एंड आहे पहा, या सपोर्टला या एंडला कोणताही सपोर्ट नाही, म्हणजेच हा जो काही एंड आहे तो एकदम फ्री आहे, म्हणून या अशा प्रकारच्या बीमला म्हणतात कॅन्टिलिव्हर बीम. या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, हा झाला आपला कॅन्टिलिव्हर बीम. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात, एक एंड फिक्स केलेला आहे आणि एक एंडला रोलर बसवलेला आहे, अशा प्रकारचा जो काही बीम असेल त्या बीमला म्हणतात प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. या ठिकाणी एक प्रॉप प्रोव्हाइड केला आहे त्यामुळे याला म्हणतात प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. आता यामध्ये पहा, या बीम मध्ये नंबर ऑफ रिएक्शन्स किती येतील रे. आपला जो काही फर्स्ट बीम होता फिक्स बीम, याच्यामध्ये नंबर ऑफ रिएक्शन्स किती येतील, तर या ठिकाणच्या 3 आणि या एंडच्या 3 अशा नंबर ऑफ रिएक्शन्स या ठिकाणी येतील 6. म्हणजेच आपल्याला अगोदर माहिती पाहिजे त्यामध्ये किती रिएक्शन येणार आहेत, त्याच्यासाठी आपल्याला सपोर्टचं नॉलेज गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये रिएक्शन्स किती येतील, तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये या एंडला 3 येतील, या एंडला 0 येतील, म्हणजेच एकूण रिएक्शन येतील 3. त्यानंतर पाहूयात प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर मध्ये किती रिएक्शन येतील. प्रॉप्ड कॅन्टिलिव्हरच्या एका सपोर्टला 3 रिएक्शन येतील, या सपोर्टला 1 रिएक्शन येईल, म्हणजेच प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम साठी टोटल नंबर ऑफ रिएक्शन्स आर 4. नेक्स्ट बीम पाहूयात आपण सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय, तर आपला बीम हा सिम्पली सपोर्ट वरती जस्ट पुट केलेला आहे, जस्ट पुट केलेला आहे, याला दुसरं काहीही केलेलं नाही. मग या ठिकाणी पहा मित्रांनो, जनरली असं म्हणलं जातं की सिम्पली सपोर्टेड बीम जर म्हणलं तर तुमचा एक एंड जो काय आहे हा हिंज्ड एंड आला पाहिजे आणि एक एंड असला पाहिजे रोलर. म्हणजेच या ठिकाणी पहा नंबर ऑफ रिएक्शन्स असतील 2, जे की RX आणि RY, आणि या एंडला तुमच्या नंबर ऑफ रिएक्शन्स असतील 1, जे की असेल RY. मग जर अशा प्रकारे 2 सपोर्ट वरती सिम्पली एखादा बीम पुट केलेला असेल, ठेवलेला असेल, तर त्या बीमला म्हणतात सिम्पली सपोर्टेड बीम. लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पहा, इथे कोणत्याही प्रकारचं रोटेशन, इथे कोणत्याही प्रकारच्या रोटेशनची रिएक्शन येणार नाही आणि इथेही रोटेशन साठी रिएक्शन येणार नाही, कारण रोटेशन साठी त्याला रिस्ट्रिक्शन नाहीये. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट एकत्र केले जातात आणि नंबर ऑफ सपोर्ट्स असतात. म्हणजे पहा या ठिकाणी हा एक बीम, हा एक बीम, हा एक बीम, असं वेगवेगळ्या पार्ट मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो किंवा वेगवेगळ्या पार्ट मध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो, आणि हा कंटिन्युअसली वेगवेगळे सपोर्ट आहेत म्हणून याला म्हणतात कंटिन्युअस बीम. त्यानंतर पहा नेक्स्ट ओव्हरहँगिंग बीम. ओव्हरहँगिंग बीम म्हणजे काय पहा, इथे 2 प्रकारचे ओव्हरहँगिंग बीम आहेत, एक आहे 1 साइडेड ओव्हरहँग आणि एक आहे 2 साइडेड ओव्हरहँग. सिम्पली पाहू शकतो, एक ठिकाणी हिंज सपोर्ट आहे, मध्ये दिलेला आहे त्याला रोलर सपोर्ट, आणि रोलर सपोर्टच्या पुढे काहीतरी पार्ट गेलेला आहे, हा पार्ट ओव्हरहँग झालेला आहे. असा जर असेल तर याला म्हणतात 1 साइडेड ओव्हरहँग, आणि जर दोन्ही सपोर्टच्या बाहेर काहीतरी ओव्हरहँग गेलेला असेल तर याला म्हणतात 2 साइडेड ओव्हरहँग. तर हे लक्षात ठेवायचंय, कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँगिंग बीम याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. कॅन्टिलिव्हर साठी मित्रांनो पहा या ठिकाणी एक एंड फिक्स केलेला आहे, आणि ओव्हरहँगिंग बीम साठी सपोर्टच्या पुढे काहीतरी पार्ट बीमचा गेलेला आहे,
हा आहे डिफरन्स कॅन्टिलेव्हर बीम आणि ओव्हरहँगिंग बीम मध्ये. त्यानंतर पाहूयात की टाइप्स ऑफ लोड, वेगवेगळ्या प्रकारचे लोड कोणते असतात. फर्स्ट आहे आपला, पहा या ठिकाणी जर असं डिनोट केलेलं असेल तर याला म्हणतात पॉइंट लोड. एक पॉइंट सिम्पली पुट केलेला आहे. पॉइंट लोड जनरली मेजर करतात, बघा या ठिकाणी युनिट लिहिलेला आहे मी किलो न्यूटन मध्ये. त्यानंतर पॉइंट लोड डिनोट करतात एक सिंगल एरो ने, जो की डाऊनवर्ड असू शकतो किंवा अपवर्ड किंवा इनक्लाइन कसाही असू शकतो, जसा लोड लागेल त्याप्रमाणे. पण एक सिंगल एरो असेल तर दॅट इज युअर पॉइंट लोड. पॉइंट लोडला कॉन्सन्ट्रेटेड लोड असंही म्हणतात. त्यानंतर पाहूयात युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL. या ठिकाणी पहा मी डायग्राम काढलेली आहे, कर्सरकडे लक्ष ठेवायचंय. हा आहे आपला UDL. UDL म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. या संपूर्ण बीम वरती लोड जो काय आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर असेल तर त्याचं युनिट आहे किलो न्यूटन पर मीटर. किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं नाही हे UDL आहे आणि युनिट दिलं फक्त की एवढा लोड 25 किलो न्यूटन पर मीटर लोड अप्लाय होतोय, तर त्याचा अर्थ काय झाला की तिथे UDL आहे. जर तुम्हाला असं सांगितलं नाही लोड कोणत्या प्रकारचा आहे, पण युनिट दिलं लोड एवढा किलो न्यूटन अशा ठिकाणी ऍक्ट होतोय, तर तो पॉइंट लोड झाला, असं तुम्हाला युनिट वरून पण लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पाहूयात हा जो काही थर्ड नंबर आहे, हा आहे आपला युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. या ठिकाणी बघा इंटेन्सिटी 0 आहे आणि या ठिकाणी इंटेन्सिटी काहीतरी आहे मॅक्सिमम. मग आणि याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन आहे हे लिनियर आहे. मग अशा प्रकारे जर व्हेरिएशन असेल तर याला म्हणतात युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, सिम्पली UVL. त्यानंतर हा काय प्रकार आहे रे चौथा प्रकार सांगता येईल का? पहा ही फोर्थ डायग्राम. इथे काहीतरी इंटेन्सिटी आहे, इथेही काहीतरी इंटेन्सिटी आहे. इथली लोड इंटेन्सिटी आणि या ठिकाणची लोड इंटेन्सिटी याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन युनिफॉर्म आहे, म्हणून याला पण म्हणतात युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. कन्फ्युजन होतं बऱ्याच मुलांचं, हे असं दिलं तर UVL शिकवले मग असं काय असेल. बरेच जण डोकं खाजवायला चालू करतात लगेच. तर असं न करता सिम्पली लक्षात ठेवा की व्हेरिएशन कसं आहे. इथं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलंय आणि इथे युनिफॉर्मली व्हॅरी केलेलं आहे, म्हणून यालाही म्हणतात युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. त्यानंतर पाहूयात फिफ्थ डायग्राम मध्ये या. अशा प्रकारे एक जर रोटेशन दिलेलं असेल तर याला म्हणतात पॉइंट मुवमेंट. याला म्हणतात पॉइंट मुवमेंट. एक सिम्पली मुवमेंट ऍक्ट होतीये या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात. अशा प्रकारे दिलेत बघा, खूप सारे मुवमेंट दिलेत. आता हे बऱ्याच जणांना माहिती नसेल, गेटने विचारलेला प्रश्न आहे हा, एक गेट मध्ये आला होता. अशा प्रकारे मुवमेंट दिली होती. सगळ्यांची इंटेन्सिटी जवळपास एकसारखी दिसते बघा डायग्राम वरून. मग याला म्हणतात युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मुवमेंट, UDM. बऱ्याच जणांना बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये नाहीये, पण काही ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल. आता जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मुवमेंट असेल तर युनिफॉर्मली व्हॅरिंग मुवमेंट पण असू शकते. या ठिकाणी पहा हे दोन सपोर्टच्या मध्ये व्हॅरी केलेली आहे मुवमेंट. सुरुवातीला कमी आहे, नंतर वाढत गेलेली आहे, नंतर पुन्हा वाढत गेलेली आहे. अशा प्रकारे जी काही मुवमेंट असेल त्या मुवमेंटला म्हणतात युनिफॉर्मली व्हॅरिंग मुवमेंट. हे लक्षात ठेवा. हे दोन शक्यतो आपल्या इंजिनिअरिंगच्या सिलेबस मध्ये नव्हते, आपण आपल्याला गेट मध्ये विचारले जातात, त्यामुळे ह्या दोन गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. बाकीचं काही जवळपास माहितीच असेल. त्यानंतर सपोज लोड असा असेल, या प्रकारचा लोड असेल बघा, लास्ट वाला, सगळ्यात लास्ट डायग्राम पाहायची आहे. जर लोडिंग असं असेल, आता या ठिकाणी व्हेरिएशन जे काय आहे ते व्हेरिएशन लिनियर नाहीये, युनिफॉर्म नाहीये, मग त्या प्रकाराला काय म्हणणार? तर जनरली नॉन युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असं म्हणतात. आणि मग एवढं मोठं म्हणण्यापेक्षा फक्त व्हॅरिंग लोड असं म्हणण्याची पद्धत आहे बघा, याला म्हणतात व्हॅरिंग लोड. आणि मग याच्यासाठी आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता कसे करायचे, काय करायचे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहूयातच. तर हे झाले आपले टाइप ऑफ द लोड. लोडचा टाइप हा जनरली त्याला जे काही नोटेशन दिलेलं असतं त्याच्यावरून ओळखतात, किंवा त्याचं जे काही युनिट आहे त्याच्यावरून ओळखतात. आता जो काही UDL आहे, UDL बघा या ठिकाणी सेकंड रो मधली पहिली डायग्राम, हा मी अशा प्रकारे डिनोट केलाय. बऱ्याच वेळा असे सेमी सर्कल्स काढले जातात याच्यावरती, तो पण झाला आपला UDL. जर असे सेमी सर्कल्स काढले असतील तर त्याला ही UDLच असं म्हणतात, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ते रायटरला ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे डायग्राम काढलेली असते. त्यानंतर पहा नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, फाइंडिंग आउट रिएक्शन्स. रिएक्शन्स फाइंड करायच्या आहेत, त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो? आपण पाहिलं की पर्टिक्युलर सपोर्ट असेल तर किती प्रकारच्या रिएक्शन्स येतात. मग आता त्या रिएक्शन्स कशा फाइंड करायच्या ते आपण या स्लाइड मध्ये पाहूयात. तर रिएक्शन्स कशा फाइंड करतात बघा, इथे मी एक डायरेक्ट एक्झाम्पल घेऊनच तुम्हाला समजून सांगतो.
प्रोसिजर स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायची. जर स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवली तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. प्रॅक्टिस केली तर ज्याला तुम्हाला 5 मिनिटं वेळ लागतोय ते तुम्ही एकदम अर्ध्या मिनिटात पण सॉल्व्ह करू शकता. काही स्मॉल ट्रिक्स पण यूज करू शकता. थोडंसं क्रिटिकल आलं तर त्याच्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही जर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर लक्षात असेल तर. पहा, टू फाइंड रिएक्शन यूज इक्विलिब्रियम कंडिशन्स. तर आपण मेकॅनिक्स मध्ये पाहिले इक्विलिब्रियम कंडिशन्स किती असतात, जनरली 3. काय असतात तर समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉइंट इक्वल टू 0. या 3 रिएक्शन्स असतात पहा या ठिकाणी. आणि एक दिलेला आहे, कन्सिडर सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ लेंथ एल कॅरिंग पॉइंट लोड ऑफ इंटेन्सिटी पी किलो न्यूटन ॲट इट्स सेंटर अँड फाइंड आउट रिएक्शन. म्हणजे पहा, एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, एक ए पॉइंट आहे, एक बी पॉइंट आहे आणि मग याच्यावरती एक बीम दिलेला आहे, त्याच्या सेंटरला पी किलो न्यूटन एवढ्या इंटेन्सिटीचा पॉइंट लोड ऍक्ट होतोय. याची लेंथ आहे एल. मग सिम्पली सपोर्टेड बीम म्हणलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे एक जो एंड आहे तो असतो हिंज सपोर्ट, दुसरा एंड असतो तो असतो रोलर सपोर्ट आणि याच्यावरती बीम काय केलेला असतो आपला सिम्पली रेस्ट केलेला असतो. मग आता ज्या ठिकाणी हिंज सपोर्ट आहे त्या ठिकाणी कोणत्या रिएक्शन्स येतील मित्रांनो, तर एक व्हर्टिकल डायरेक्शनला येईल आणि एक हॉरिझॉन्टल रिएक्शन येईल. म्हणजे इथे येईल आर ए वाय आणि या ठिकाणी येईल आर ए एक्स. सिमिलरली हा जो बी पॉइंट आहे त्या बी पॉइंटला किती रिएक्शन येतील, बी पॉइंट आपला रोलर सपोर्ट असल्यामुळे या ठिकाणी एक व्हर्टिकल रिएक्शन येईल फक्त. म्हणजेच इथे येईल आपलं आर बी वाय, वाय डायरेक्शनला येईल, लेंथ आहे एल. मग पाहूयात आता इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करून. सगळ्यात पहिल्यांदा स्टेप 1 करूयात. समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 0. संपूर्ण डायग्राम मध्ये जर पाहिलं तर एक्स डायरेक्शनला जाणारा फोर्स एकच आहे आर ए एक्स आणि तो पण पॉझिटिव्ह डायरेक्शनला चाललाय. म्हणून देअरफॉर आर ए एक्स इज इक्वल टू 0. आर ए एक्स आपल्याला मिळाला. त्यानंतर पाहूया स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय सांगते, समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. व्हर्टिकल डायरेक्शनला जाणाऱ्या फोर्सेसची सम 0. मग पहा, आर ए वाय आणि आर बी वाय हे पॉझिटिव्ह डायरेक्शनला चाललेत, व्हर्टिकली अपवर्ड चाललेत. म्हणून आर ए वाय प्लस आर बी वाय आणि हा पी फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे म्हणून मायनस पी. आर ए वाय प्लस आर बी वाय मायनस पी इक्वल्स टू 0 आणि आपल्याला मिळेल मग इक्वेशन ते मायनस साइन पी इकडे नेल्यावरती मायनस साइन कॅन्सल होईल. आर ए वाय प्लस आर बी वाय इज इक्वल टू पी. हे आपल्याला सेकंड मिळालं. याच्यामधून रिएक्शन्स फाइंड होत नाहीयेत, काहीतरी अननोन राहतंय. मग आपल्याला तिसरं इक्वेशन पण यूज करावं लागेल. तिसरं इक्वेशन काय आहे पहा मित्रांनो, इथं समेशन ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉइंट. मग आता आपण ए ला घेऊयात, पहिला पॉइंट आहे म्हणून ॲट ए इज इक्वल टू 0. मग कसं करणार आहे पहा, मुवमेंट म्हणजे काय तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ए पॉइंट वरती ठेवणार आपण, ए पॉइंट भोवती मुवमेंट चेक करणार. ए पॉइंट भोवती मुवमेंट चेक करणार म्हणजेच काय करणार तर ए पॉइंट भोवती काय काय रोटेट होते पाहूयात आपण. हा जो आर बी वाय फोर्स आहे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे एल, म्हणून आर बी वाय हा मूव्ह होतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. मग आर बी वाय इंटू एल असं घ्यायचं. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज निगेटिव्ह असं घेतलं तरी चालेल किंवा क्लॉकवाईज निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असं घेतलंही चालेल. तुम्ही जे पहिल्यापासून रिएक्शन्स घेताय किंवा पहिल्यापासून नोटेशन घेताय ते नोटेशन यूज करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अदरवाईज तुम्ही जर दुसरे नोटेशन्स यूज करायचा प्रयत्न केला तर असं होईल की तुमचं ब्रेन सांगत असेल की नवीन नोटेशन यूज करायचे पण तुम्हाला जी सवय झाली जुन्या नोटेशनची, एखादं साइन त्याच दिलं जाईल. मग ते त्याच दिलं गेल्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन चुकू शकतं. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून जे नोटेशन्स यूज करत आलात तेच नोटेशन यूज करा. या ठिकाणी पहा मित्रांनो, आर बी वाय इंटू एल आणि मग हे पॉझिटिव्ह घेतलं मग क्लॉकवाईज निगेटिव्ह घेतोय मी, मायनस पी इंटू पी आहे आपला सेंटरला म्हणून इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे एल बाय 2, मायनस पी इंटू एल बाय 2. मग हा इकडे घेऊयात इक्वल टूच्या साईनच्या पुढे, मग त्याचं मायनस साईन जाऊन पी इंटू एल बाय 2 येईल आणि मग हा एल आणि हा एल गेट्स कॅन्सल्ड. फायनली आर बी वाय इज इक्वल टू पी बाय 2 आपल्याला मिळतो. आर बी वाय इज इक्वल टू पी बाय 2. एकदम सिंपल आहे. त्यानंतर हा पी बाय 2 मिळाल्यानंतर या स्टेप नंबर 2 च्या इक्वेशन मध्ये आर बी वाय ची व्हॅल्यू पी बाय 2 पुट करायची, इकडं पुढे न्यायची, पी मायनस पी बाय 2 आर ए वाय इज इक्वल टू आपल्याला मिळेल पी बाय 2. इथं मी क्लिअरली तुम्हाला
जे काही रिएक्शन्स काढायचे आहेत त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितलेली आहे. आता इथं पॉइंट लोड आहे त्यामुळे तुम्ही इग्नोर करताल की P/2 डायरेक्ट येतं. तर या प्रोसिजरने गेलात तर तुम्हाला कितीही क्रिटिकल कॉम्बिनेशन्सचे लोड देऊ देत, तुम्हाला सुटणार, 100% सुटणार. त्यामुळे स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एक पॉइंट लोड आहे. एक शॉर्ट ट्रिक आहे इथं. शॉर्ट ट्रिक म्हणजे काय, जर लोड सिमेट्रिक असेल तर रिएक्शन पण एकसारखे येतात आणि जेवढा लोड आहे त्याची हाफ रिएक्शन इकडे येते आणि हाफ रिएक्शन इकडे येते. हे एक लक्षात ठेवायचंय. जेवढा लोड असेल आणि तो लोड जर सिमेट्रिक असेल तर त्या लोड पैकी हाफ लोड एक सपोर्ट घेतो आणि हाफ लोड दुसरा सपोर्ट घेतो. हे ज्या वेळेस सिमेट्रिक लोड असेल त्यावेळेसच. पण अदरवाइज जर P इकडे तिकडे सरकून दिला तुम्हाला, L/2 वरनं देता L/3 वरती दिला, L/4 वरती दिला, तर मग रिएक्शन काढण्यासाठी या स्टेप्सनीच तुम्हाला जावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण दोन याच्या रिएक्शन्स काढू शकतो. पहा, यानंतर या पॉइंट लोड ऐवजी UDL देतील, UVL देतील, सेम स्टेप्स यूज करायच्या. प्रॅक्टिस करायची आहे सगळ्यांनी. UDL घेऊन UVL घेऊन, त्यानंतर एक पॉइंट लोड, एक UDL, एक पॉइंट लोड, एक UVL, पॉइंट लोड, UDL, UVL, असं वेगवेगळे लोड घ्यायचे आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करा याची. मग तुम्हाला पहा 100% करेक्ट आन्सर्स येतील. याच्यामध्ये काहीही डिफिकल्टी आली तर मला जरूर कमेंट मध्ये कळवा. मी तुम्हाला नक्की त्याचा आन्सर सॉल्व्ह करून पाठवेल. त्यानंतर पाहूयात नेक्स्ट स्लाइड. कन्व्हर्टिंग UDL अँड UVL इनटू द पॉइंट लोड. आपल्याला काय करावं लागतं, सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी किंवा एखादं ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यासाठी जो काही आपला UDL आहे किंवा UVL दिलेला आहे हा एका पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि मग पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचे रिएक्शन्स काढणं हे जरा सोपं जाईल. मग कधी कधी काय करावं लागतं, हे UDL आणि UVL म्हणजे जे काही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे किंवा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे तो आपल्याला कन्वर्ट करावा लागतो एका पॉइंट लोड मध्ये. तर कसा करूयात पहा, इथे मी शॉर्ट मध्ये दिलेला आहे. टू कन्वर्ट UDL और UVL इनटू पॉइंट लोड सिम्पली नोट दॅट. काय नोट करायचंय पहा या ठिकाणी, एरिया ऑफ लोडिंग डायग्राम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ पॉइंट लोड. याचा जो काही लोडिंगचा एरिया आहे ते काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ पॉइंट लोड. आणि मग हा पहा, याची लेंथ आहे L, याची हाईट आहे W किलो न्यूटन पर मीटर. मग हा जो काही रेक्टँग्युलर पार्ट आहे कलरचा, त्या कलर मध्ये मजेंटा कलर मध्ये दिलेला आहे मी. हा मजेंटा कलरचा जो काही पार्ट आहे या पार्टचा एरिया काय येईल रे मित्रांनो, हा बघा रेक्टँगल असल्यामुळे लेंथ इंटू हाईट. मग लेंथ किती आहे L, हाईट किती आहे W, मग W इंटू L हा झाला याचा एरिया. मग एरिया इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ पॉइंट लोड. हे पहा इथं WL दिलेला आहे. त्यानंतर CG ऑफ लोडिंग इज इक्वल टू पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ लोड. आता हा पॉइंट लोड नेमका कुठे ऍक्ट होईल, तर याच्या CG वरती ऍक्ट होतो. CG कुठे आहे, रेक्टँगलचा CG कुठे आहे, तर L/2 वरती. म्हणून A पॉइंट पासून L/2 वरती जो काही WL हा पॉइंट लोड लागलेला आहे तो हा लोड आणि हा लोड इक्वल इंटेन्सिटीचा आहे. अशा प्रकारे कन्वर्ट करतात. आता पाहूयात दुसरा प्रकार. जर असं UVL दिलेला असेल, UVL युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, याच्यासाठी पण सेम आहे. मॅग्निट्यूड ऑफ पॉइंट लोड म्हणजे काय, की सिंपल पॉइंट लोडचं मॅग्निट्यूड किती, याचा एरिया. मग आता हा ट्रायंग्युलर पोर्शन आहे, या ट्रायंग्युलर पोर्शनचा एरिया काय झाला, 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे L, हाईट किती आहे W किलो न्यूटन पर मीटर. मग 1/2 इंटू W इंटू L म्हणजेच पॉइंट लोडची इंटेन्सिटी काय असणार आपले मित्रांनो, WL/2. आणि याचं पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार, CG. मग ट्रायंगलचा CG कुठे असतो, जो हायेस्ट पॉइंट आहे या A पॉइंट पासून L/3 वरती किंवा B पॉइंट पासून 2L/3 वरती. म्हणून हा पॉइंट लोड ज्याची इंटेन्सिटी WL/2 आहे तो कुठे ऍक्ट होईल मित्रांनो, L/3 वरती. समजलंय सगळ्यांना? आय थिंक सगळ्यांना समजलं असेल. जर काही डाऊट असेल तर जरूर विचारा. त्यानंतर पाहूयात की सपोज असा लोड दिला तर. आता थोडं कन्फ्युज व्हायला होतं पहा, नेमकं UDL घ्यायचं, UVL घ्यायचं की ट्रॅपेझॉइड घ्यायचा. मग ट्रॅपेझॉइडचा एरिया काय असतो हे शक्यतो नाही लक्षात राहत मुलांच्या, की ट्रॅपेझॉइडचा एरिया कसा घ्यायचा. मग कसा घ्यायचा, तर एकदम सिम्पली करूयात आपण. एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करायची. पहा या ठिकाणी मी एक ब्लॅक लाईन मार्क केली आहे. आता ही ब्लॅक लाईन मार्क केल्यामुळे याची लेंथ बघा काय आहे, L आहे. या ठिकाणी इंटेन्सिटी W1 किलो न्यूटन पर मीटर आहे. या ठिकाणी इंटेन्सिटी W2 किलो न्यूटन पर मीटर आहे आणि व्हेरिएशन युनिफॉर्म आहे म्हणून याला पण UVL म्हणतात. मग आता हे हॉरिझॉन्टल लाईन मार्क केल्यामुळे हा जो काही लोड आहे
हा 2 एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला आणि मग त्याच्यातला खालचा जो काही एरिया आहे तो खालचा बघा रेक्टँगल झाला आणि वरती एक ट्रायंगल झाला. 2 पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करू शकतो, आपल्याला सोपं जाईल काढायला. 2 पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट कसं करणार, तर खालचा एरिया किती आहे W1 इंटू L. मग W1 इंटू L एवढ्या इंटेन्सिटीचा पॉइंट लोड कुठे ऍक्ट होईल, तर त्याच्या CG ला. याचा CG कुठे L/2 वरती. पहा इथे कर्सरकडे L/2 वरती W1 इंटू L एवढ्या इंटेन्सिटीचा आपला पॉइंट लोड ऍक्ट होतोय. आणि दुसरी गोष्ट अजून उरलेला लोड, मग आता या वरच्या ट्रायंगल मध्ये पहा इथे 0 झालं, W1 ऑलरेडी घेतलंय, मग इथं 0 आणि इथं काय झालं W2. मग या ठिकाणी पहा W2 इंटेन्सिटी आहे, म्हणजेच याला किती लोड अप्लाय होईल, तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस किती आहे याचा L आणि हाईट किती आहे, टोटल हाईट W2 आहे. मग इथं W2 नाही घ्यायचं, इथं काय घेणार W1 मायनस W2 एवढंच. या ठिकाणी बघा चुकीचं झालेलं आहे, W1 मायनस W2 मायनस या ठिकाणी येईल W2 मायनस W1. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, W2 मायनस W1, W2 मायनस W1 हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय सर्वांनी. आणि मग इंटू याला करावं लागेल आपल्याला L, W2 मायनस W1 इंटू L. तर एवढं या ठिकाणी ऍक्ट होत आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा हे. एक मिनिट. ओके, W2 मायनस W1 इंटू L करेक्शन आहे, एवढं करेक्शन करून घ्या सर्वांनी. लोडची जी काही इंटेन्सिटी असेल ती असेल ही. हे एक लक्षात ठेवा, बरेच जण ही चूक करतात पीपीटी बनवताना झालेली मिस्टेक. W2 मायनस W1 एवढीच हाईट शिल्लक राहिलेली आहे, आपण ऑलरेडी W1 घेतलेला आहे, म्हणून W2 मायनस W1 इंटू L/2. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण तुम्हाला दिलेला जो काही UDL आहे, जो काही UVL आहे, तो तुम्ही पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. आणि आता हा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याच्यापासून रिएक्शन्स काढणं हे खूप सोपं जाईल. खूप सोपं म्हणजे तुम्हाला सिम्पली फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स करावं लागेल, बाकी काही नाही. त्याच्यासाठी आपल्याला रिएक्शन काढण्यासाठी हे लागणार आहे. तर हे रिएक्शन काढायची प्रॅक्टिस जरूर करा. तुमच्याकडे वेगवेगळे बुक्स असतील, बुक्स मधून नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व करा. एक कमीत कमी 10 ते 15 एक्झाम्पल्सची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे रिएक्शन्स काढणं खूप सोपं जातं. MPSC तुम्हाला रिएक्शन्स विचारतात, पेपर चाळून बघा, जुने पेपर चाळून बघा, रिएक्शन्स विचारतात. याच्यासाठीच्या रिएक्शन्स काय येतील हे MPSC ने 2019 मध्येच विचारलेलं आहे. तुमचा पेपर मध्ये आलेला आहे. A पॉइंटच्या इथं रिएक्शन काय येईल, B पॉइंटच्या इथं काय रिएक्शन येईल हे विचारलेलं आहे. त्यामुळं थोडंसं लक्षात ठेवा की कशा प्रकारे लोड कन्वर्ट करून आपण रिएक्शन्स काढतो. तर याच्या रिएक्शन्स, हे जे काही इथे लिहिलेले लोड आहेत याच्या रिएक्शन्स काढून मला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सेंड करा. पाहूयात कोणाकोणाला जुळतंय. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.